सन्मान केलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांचा देखील आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय की आपण आपला मुळाचा वेळ काढून आमच्या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल आपला खरं आभार व्यक्त करतोय। दोन्ही पंच रेडी आहेत, आमचा स्कोरर रेडी आहे, आमचा लाईव्ह टेलिकास्ट देखील रेडी आहे ही स्पर्धा संपूर्ण कव्हर करण्यासाठी। दोन्ही संघ देखील सज्ज आहे। एका बाजूला जर पाहिलं तर सूर्यकांत मडवी बालादादा यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय ऐरोळी कोळीवाडा, दुसऱ्या बाजूला साईनाथ दिवा आणि दुसऱ्या बाजूला साईनाथ दिवा अर्थातच ओमी प्रकाश केणी यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल। ओमी केणी यांचा देखील मी उल्लेख सातत्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये करणारच आहोत। 6व्या मॅच कडे पहिला बॉल टाकला जातोय, पहिला बॉल अगदी हलक्यात आणि खेळून काढला। पहिलीच मॅच आहे या स्पर्धेची आणि त्याचबरोबर येत्या 26 जानेवारीला आपल्याला पाहायला मिळेल दिवा कोळीवाडा प्रीमियर लीग गावदेवी व खामल्यादेव चषक 2025 आपल्याला पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये प्रथम पारितोषिक 20,000, द्वितीय पारितोषिक 20,000 आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि मालिकावीर चषक व सायकल हे सौजन्य आम्हाला केलेलं आहे। सन्माननीय बंडू वसंतजी केणी साहेब यांनी देखील आम्हाला या ठिकाणी हे पुरस्कृत केलेलं आहे, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय। त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज यांनाही चषक आणि सायकल त्यांच्या माध्यमातून आम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे, त्यांचं देखील आम्ही पुन्हा एकदा या स्पर्धेच्या निमित्ताने आभार करतोय। सातत्याने दादांचं क्रिकेटवरती प्रेम आणि दिवा कोळीवाडा प्रीमियर लीगच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीर यांसाठी चषक व सायकल आम्हाला उपलब्ध करून दिल्याबद्दल दादांचा देखील आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। आणि हॅलो आणि त्याचबरोबर आपण पाहतो ही संपूर्ण स्पर्धा जी टीम कव्हर करणार आहे नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर चाहत्यांना ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या पाहता येईल। अर्थातच आमचे ट्रिपल-एस टेलिकास्ट टीम आपला टेक्निकल टीम ही सज्ज झालेली आहे संपूर्ण स्पर्धा कव्हर करण्यासाठी आणि ते आम्हाला पुरस्कृत केलेले आहे आमचे लाडके नवी मुंबईचे गोल्डन मॅन निलेश दादा यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी पुरस्कृत केलेला आहे, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय कारण की त्यांच्याचमुळे ही स्पर्धा आम्ही घर बसल्या प्रेक्षकांना देखील पाहता येते। आणि त्याचबरोबर जे आजचा दिवस म्हटला ते शुक्रवारचा दिवस, शुक्रवारी जे जॉबला असतात त्यांना देखील ही स्पर्धा घर बसल्या किंवा ऑफिसला बसल्या बसल्या ही मॅच ही संपूर्ण स्पर्धा त्यांना पाहता येईल, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय। निलेश दादा आपला देखील आभार या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही करतोय। मैदानाच्या आत आपण मॅच पाहतोय। चला साईनाथ दिवा त्यांच्या विरोधामध्ये ऐरोळी कोळीवाडा पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, परंतु चेंडू काही समजलेला नाहीये क्षेत्ररक्षकाला आणि आजच्या दिवसातील आणि या स्पर्धेतील मला वाटतं पहिला चौकार हितेश कोटकर यांच्या बॅटमध्ये येत असताना नवसादी क्रिकेट संघ आणि नवसादी क्रिकेट संघ म्हटल्यानंतर प्रमुख आयोजक अर्थातच बंडूदादा केणी यांचं देखील आवर्जून नाव घेतलं जातं आणि या स्पर्धेच्या माध्यमातून प्रमुख आयोजक म्हणून सातत्याने नाव त्यांचं पुढे येईल। बंडूदादा केणी नवसादी दिवा क्रिकेट संघ या स्पर्धेच्या माध्यमातून प्रमुख आयोजक आपल्याला पाहायला मिळतात। मी म्हटलं होतं खूप मोठे आयोजक देखील आहेत आणि त्याचबरोबर क्रिकेटवरती प्रेम सातत्याने आम्हाला पाहायला मिळतं दादांचं। यावेळेस बॅटची एज आणि विकेट किपर ओमी केणी यांनी कोणतीही चूक न करता इथे दुसरा फलंदाज बाद केलेला आहे साईनाथ दिवा या टीमने। ऐरोळी कोळीवाडा टीमला दुसरा धक्का लागत असताना टीमची धावसंख्या जर पाहिली तर ती 4 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं। आतापर्यंत चेंडू झालेत 4 आणि 4 चेंडूच्या नंतर 2 गडी बाद 4 धावा सध्या आपल्याला पाहायला मिळते। यश गोलंदाजी मार्कवरती या ज्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली। प्रथमतः तर अभि जोशी सारख्या मोठ्या फलंदाजाला त्यांनी बाद केलं। मनोज अजून नॉन स्ट्राईक वरती आहे, मनोजकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा ऐरोळी कोळीवाडा या टीमला देखील आहेत। हितेश कोटकर थोडंसं लवकर प्रमोट केलं बालादादा यांनी कारण की हितेश कोटकरला आपण नंबर 3 वरती कधी खेळताना पाहिलेला नाहीये आणि
विकेट लवकर गेल्या कारणामुळे हितेश कोटकरला जी संधी मिळाली, एक चौकार जरूर मिळाला नशिबाचा. त्याच्यानंतर बॅटची एज घेतली आणि ओमी केणी यांचा खूप चांगला झेल आम्हाला पाहायला मिळाला. आणि आज आमच्या समवेत साथी समालोचक आमचे बेलापूर गावाचे अगदी नौका आवाज तुम्हाला नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये ऐकायला मिळणार आहे. अर्थातच विजय म्हात्रे यांचा देखील आवाज तुम्ही ऐकणार आहात या स्पर्धेच्या निमित्ताने. आणि त्याचबरोबर पाच षटकांची मॅच म्हणजे प्रत्येक इनिंगसाठी 25 मिनिटाचा कालावधी दिला जाईल, याची नोंद घ्यायची आहे. इथे धावून रन्स काढायचे आहे. जी मागे तुम्हाला शाळा दिसते, जे बॅनर दिसतात तुम्हाला, जो काळा पडदा दिसतोय, जर त्याला बॉल लागून जर आत आला मैदानाच्या तर तुम्हाला धावून काढायचे आहे. जर वरती बॉल पत्र्याच्या वरती गेला तर डिक्लेरेशन दिली जाईल. आणि तुम्हाला जर जो भगवा पडदा दिसतोय तिथे जर बॉल लागला मागच्या साईडला तर तिथे डिक्लेरेशन दिली जाईल. पत्र्याला बॉल लागून जरी मैदानाच्या आत आला तरी डिक्लेरेशन दिली जाईल, याची नोंद दोन टीम्सने घ्यायची आहे. या वेळचा बॉल त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. मनोज सरकी मोठी विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना आणि पूर्णपणे सकाळच्या सत्रामध्ये ऐरोली कोळीवाडा टीमला बॅकफूट वरती ढकललाय. साईनाथ दिवा या टीमने ऐरोली कोळीवाडा संघ सातत्याने अशा प्रकारची सुरुवात आपण पाहत नाही, परंतु आज या मैदानावरती लवकर आल्यानंतर भरपूर सारा सराव केला या खेळपट्टीवरती. या खेळपट्टीचा खऱ्या अर्थाने मित्र म्हणून अंदाज देखील घेतला होता, मनोजने घेतला होता. त्यानंतर हितेश कोटकरने चांगली बॅटिंग केली होती, चांगली बॅटिंग प्रॅक्टिस मित्र म्हणेन. त्यानंतर अभि जोशी यांनी देखील चांगली बॅटिंग प्रॅक्टिस केली होती आल्यानंतर, परंतु मॅच मध्ये ती प्रॅक्टिस दिसून येत नाहीये. आणखीन एक फलंदाज बादापाला पाहायला मिळतो. मोठा धक्का ऐरोली कोळीवाडा या टीमला लागत असताना मनोज चव्हाण हा बाद होतोय. टीमची धावसंख्या जर पाहिली तर 5 धावा दाफलकावरती 3 विकेट आतापर्यंत गेलेल्या आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. यश पाटील पहिलं षटक आपण पाहतो, 3 विकेट आतापर्यंत त्यांनी घेतलेले आहे आणि खूप चांगली गोलंदाजी करत असताना आपल्या टीमला सध्या तरी मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवलेला आहे. तर या पहिल्या इनिंगसाठी आम्ही तुमच्यापर्यंत आवाज घेऊन येतोय. आमचे बेलापूर गावाचे खऱ्या अर्थाने खूप चांगला आवाज आहे आणि नवखा आवाज आहे. नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये सध्या नावरूपाला आलेला हा आवाज विजयजी म्हात्रे यांच्याकडे आम्ही मायक्रोफोन सोपवतोय. तोपर्यंत रजा घेतो. थँक्यू सो मच. हॅलो हॅलो चेक. हॅलो. धन्यवाद रोहित भोपी यांचा आपण आवाज जरूर ऐकत होतो. तुम्हा आम्हा सर्वांच्या आराध्य दैवत गमराला वंदन करून या स्पर्धेचा शुभारंभ जरूर झालाय आणि पहिला सामना जरूर रंगत असताना पाहायला मिळतोय. 3 गड्यांच्या मोबदल्यात ऐरोली कोळीवाडा संघ एका षटका अखेरीस 5 या धावसंख्येवर पोहोचल्याने दुसऱ्या षटकासाठी इथे पाचारण केले गेले. साईनाथ दिवा संघाकडून साहिल याला चांगली ही स्पर्धा सातत्यपूर्व सालाबतप्रमाणे या स्पर्धेचं आयोजन पाहतोय आणि ते मात्र चांगलं कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक जरूर दूरवरून येत होता, परंतु चेंडू चाललाय सीमा रेषे पलीकडे आणि या दुसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना पहिला चौकार. तेजस याच्या बॅटमधून हा चौकार जरूर आलाय. 5 षटकांची ही लढत, 2 षटकांचा पॉवर प्लेची पाबंदी जरूर असेल आणि त्या पॉवर प्लेचं पुरेपूर फायदा या दुसऱ्या षटकामध्ये जरूर घेत असताना स्वागत समारंभ या गोलंदाजाचा या चौकाराच्या सहाय्याने जरूर पाहायला मिळालं. परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाज यश, ज्याने पहिलं या स्पर्धेचं षटक हाताळलं होतं. त्यामध्ये त्याने 5 धावा खर्च करून 3 महत्वाचे गडी बाद केले ते ऐरोली कोळीवाडा संघाचे. त्यानंतर जबाबदारी स्वीकारत असताना साहिल जरूर पाहतोय. आता देखील चांगला फटका ऑन साइडला क्षेत्ररक्षक दूरवरून येतो. एक टप्पा अडवला गेलाय, परंतु एकच धाव आणि एका धावेवर समाधान. आणि स्ट्राईक एंडला पण जरूर पाहायला सूर्यकांत मडबी उर्फ बाला या नावाने ज्यांची नवी मुंबईमध्ये सर्वत्र ओळख आहे. तुम्हा सर्वांचे खेळाडू लाडके खेळाडू देखील आहेत. लाडक्या खेळाडूला मैदानामध्ये खेळत असताना त्यांचे चाहते देखील बऱ्याच प्रमाणात पाहायला मिळतात, परंतु तो कारणामा इथे करावा लागेल. कारण मधल्या फळीमध्ये येत असताना कुठेतरी आपल्या संघाला सावरायचं असताना सावरत असताना
धावांची जी गरज आहे ती गरज भरून काढायची असते आणि तो प्रयत्न इथे जरूर सूर्यकांत मडवी यांच्या माध्यमातून केला जाईल. भरपूर वर्षाचा अनुभव क्रिकेटमध्ये त्यांना जरूर आहे. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू आणि त्यावर समाचार घेतलाय, अनुभवाची शिदोरी काढून चेंडू भिरकावून दिलाय आणि या इनिंगचा जरूर पहिला षटकार आणि या स्पर्धेतील पहिला षटकार ठोकण्याचा मान या लिजंड प्लेयर सूर्यकांत मडवी उर्फ बाला याच्या नावावर जरूर जातोय. धावसंख्येचा विचार केला, षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावर असताना 16 या धावसंख्येचा पल्ला आतापर्यंत प्रथमदा फलंदाजी करत असताना गाठलाय तो ऐरोली कोलीवाडा या संघाने. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या 4 चेंडूमध्ये तब्बल 11 धावा खर्च केल्या ते गोलंदाज साहिल यांनी. सुरेख असं आयोजन पाहायला मिळतंय. सालाबाद प्रमाणे याही वर्षी 2025 या सालामध्ये वर्षाला सुरुवात होत असताना या स्पर्धेचं आयोजन नवसाती मित्रमंडळ ऐरोली दिवा कोलीवाडा माफी असावी दिवा कोलीवाडा यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन जरूर पाहायला मिळतंय. नवसाती क्रिकेट संघ यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. आता मात्र झेलची संधी, जशाच तसं उत्तर. मागच्या चेंडूवर जरूर चूक झाली होती, त्या चुकीचा मात्र इथे भरून काढले आहे ते गोलंदाज साहिल यांनी आणि ज्या फलंदाजांनी षटकार ठोकला होता त्याला देखील दाखवलाय तंबूचा रस्ता. चौथा गडी बाद झाला ऐरोली कोलीवाडा संघाचा. धावसंख्या धावफलकावर 16.
हॅलो 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 चेक. तर जाऊया मैदानाकडे. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. इथे मात्र सुंदर चेंडू पाहायला जरूर मिळाला. डॉट बॉल आलाय. धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत धावफलकावर धावा 37, लॉस ऑफ 4 विकेट्स. ऐरोली कोलीवाडा या संघाच्या प्रथमतः फलंदाजी करत असताना जरूर पाहतोय आपण. पाहतात नवसाती मित्रमंडळ आयोजित ही क्रिकेट स्पर्धा. तर याच दरम्यान पाहुण्यांचे शुभागमन होते. नवसादी मित्रमंडळाचे अध्यक्ष अरुणजी पाटील साहेब तसेच त्यांच्या समवेत प्रमोदजी पाटील साहेब या दोन्ही पाहुण्यांचं इथे शुभागमन होते. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर येऊन पाचारण करायचं. आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. षटक क्रमांक सागर याचं 4थ्या क्रमांकाचं जरूर हाताळत असताना पहिला चेंडू डॉट आणि त्यानंतर विकेट. जर षटकाचं विश्लेषण करायचं झालं तर यश यांनी पहिले षटक हाताळलं. 5 धावा खर्च करत 3 विकेट बलकावल्या. त्यानंतर साहिल थोडासा महागडा जरूर ठरला परंतु एक गडी बाद करण्यामध्ये प्रबल दावेदार जरूर ठरला गेला. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा यश आला आणि यशने त्या षटकामध्ये तब्बल 19 धावा खर्च केल्या आणि आता मात्र 4थ्या षटकासाठी ते गोलंदाज आलाय सागर, ज्याच्यावर प्रतिहल्ला पाहायला मिळाला आणि या तिसऱ्या चेंडूवर हा येतोय षटकार. 43 धावा धावफलकावर जरूर पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 आणि 4थ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. पहिल्या 2 चेंडूंचा विचार केला तर एकही धाव खर्च झाली नव्हती. फलंदाज बाद झाला होता परंतु आल्या मात्र इथे अनिकेत याने सुरुवात करून दिली आणि अनिकेतच्या बॅटमधून स्वतःचं वैयक्तिक खातं खोलत असताना संघासाठी या 6 धावा अति महत्वाच्या जरूर पाहायला मिळतात. धावसंख्या 43. कारण एका बाजूने आपण विचार केला 5/43 अशी अवस्था जरूर पाहायला मिळते. 3 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. नेक्स्ट मॅच जरूर आम्ही अनाऊन्स करू. गावदेवी शिरवणी आणि त्यांच्या विरोधात श्रीकृष्ण कोळशेत. दोन्ही कॅप्टन आपणास विनंती असेल की इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपली उपस्थिती आपण जरूर दाखवा. षटक क्रमांक 4 जरूर प्रगतीपथावर आहे. आता मात्र चांगला खोलवरचा चेंडू खोदून काढलाय. कार्पेटचा सहारा लॉंग ऑनच्या दिशेने जरूर क्षेत्ररक्षण होते आणि त्यानंतर फक्त मिळेल ते सिंगल आणि सिंगलने धावसंख्येला आकार दिला जातोय. धावसंख्या धावफलकावर 44 या षटकाचा विचार केला तर शेवटचा 1 चेंडू शिल्लक, माफ करा 2 चेंडू शिल्लक आहेत. सेहेचाळीस धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू गोलंदाज जरूर आपण पाहतोय सागर नाईक गोलंदाजीच्या मार्कवर. साईनाथ दिवाळ्या संघाकडून जरूर पाहतोय. शेवटचा चेंडू फेकतोय आणि आता मात्र चांगला चेंडू हाताळला गेला आणि यष्टांच्या पाठीमागे ओमी केनी. आपण जर पाहिलं तर हा नाव सध्याच्या घडीला आपलं नवी मुंबई सोडून सर्वत्र मात्र जरूर प्रसिद्ध पाहायला मिळतोय. कालच्या दिवसाचा विचार केला तर महायुती ग्रामीण धमाका या सामन्यांमध्ये जरूर आयकॉन प्लेयर म्हणून वडवली बी या संघाकडून जरूर खेळ करत असताना सुपर 8 मध्ये दाखल झालाय. आपलं देखील हार्दिक अभिनंदन असेल आणि आजच्या दिवसामध्ये सुपर 8च्या सामन्यांमध्ये ओमी केनी आपल्या गावातून हा प्रसिद्ध असा खेळाडू ज्याने आपल्या गावाचं नाव या आपल्या पूर्ण क्रिकेटच्या धावपटलावर जरूर कोरलंय असा हा आपला सर्वांचा लाडका ओमी केनी मैदानामध्ये खेळ करत असताना जरूर पाहतोय. शेवटच्या षटकासाठी ते पाचारण केलं जाईल. साईनाथ दिवाळा संघाकडून गोलंदाज दीपक याच्यावर मात्र पूर्ण जबाबदारी असेल. शेवटचं षटक म्हणायचं झालं तर धावा लुटायचा. स्लॉगवरचं षटक हाणामारीचं षटक म्हटलं जातं आणि आतापर्यंत 4 षटकांमध्ये एकूण धावसंख्या धावफलकावर 5 गडी बाद. ऐरोली कोलीवाडा संघाची 46. 60 ते 70 धावांचा पल्ला कसा गाठता येईल याचा विचार इथून येणाऱ्या या 6 चेंडूंमध्ये करावा लागेल ऐरोली कोलीवाडा संघाच्या फलंदाजांना.
5 गडी बाद झालेत. आता मात्र मधल्या फळीतील फलंदाज आपली ही धुरंधर सांभाळत असताना धावसंख्येला आकार दिला जाईल का ह्या प्रश्नचिन्ह सोडून जाणारा गोलंदाज आलाय 6 चेंडू फेकण्यासाठी दीपक साईनाथ दिवा या संघाकडून. कितपत धावांचा पल्ला गाठला जाईल या पहिल्या सामन्यामध्ये, कोणत्या धावसंख्येचा टार्गेट याकडे मात्र सर्वांचं लक्ष जरूर लागले आणि ते लक्ष वेधण्यासाठी ते मात्र जरूर सज्ज झाले दोन्ही संघ. पुन्हा एकदा हा पहिला चेंडू इथे मात्र घडले काय खोलवरचा चेंडू, धावचीतची संधी परंतु सुरक्षित पोहोचलाय. गाई नाशाची आई जरूर म्हटलं जातं. शेवटचं षटक आहे परंतु आपलं खेळपट्टीवर शेवटच्या चेंडूपर्यंत टिकून राहणं कितपत महत्वाचं आहे याची जबाबदारी इथून मात्र फलंदाजांना घेणं आवश्यक असेल. पहिला चेंडू डॉट ऑल आहे. धावसंख्या स्थिरावली गेली आहे. 46 धावा धावफलकावर जरूर पाहायला मिळतात. ऐरोली कोलीवाडा संघ सुरुवातीच्या कालामध्ये जरूर संघर्ष करावा लागला परंतु त्या संघर्षातून पुन्हा एकदा उठलेत. हा तडाखा पाहायला मिळतोय. हा चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. फलंदाज अनिकेतच्या बॅटमधून या इनिंगचा दुसरा षटकार जरूर पाहायला मिळालाय. चांगली रणनीती जरूर आखली गेली आहे आणि दुसऱ्या चेंडूवर इथे इरादे स्पष्ट केलेत. पहिल्या चेंडूवर खरपूस समाचार घेतला, पाहिलं, थांबला आणि दुसरा चेंडू जसा आला त्यावर मात्र प्रहार केला आणि 6 धावांनी 52 धावा अर्धशतकी सांघिक केली. इथे मात्र पूर्ण झाली. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ऐरोली कोलीवाड्याच्या धावसंख्येचा विचार केला तर 52 धावा धावफलकावर. अजून देखील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज सज्ज झालाय दीपक. पहिला चेंडू जरूर चांगला फेकला गेला होता. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर खरपूस समाचार घेतला आणि षटकार टोकलाय. या धावसंख्येची आवश्यकता आहे आणि ही धावसंख्या येणं गरजेचं असेल. 65 ते 70 धावांचा धावफलक इथे गाठायचा आहे परंतु इथे मैदानामध्ये घडले काय. धावचीतच्या माध्यमातून फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला जो होता सोहन त्याला मात्र आता परतावा लागलाय. फलंदाज क्रमांक 6 ऐरोली संघाचा बाद झाला तो 52 या आकड्यावर. चला विनंती असेल गावदेवी शिरवणे आणि श्रीकृष्ण कोळशेत दोन्ही कॅप्टन प्लीज सज्ज व्हा. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत आणि त्यानंतर मात्र आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज आपण उपस्थित असाल तर कृपया आपली उपस्थिती दाखवायची आहे. नवीन फलंदाज इनेट नंबर 8 वर कैलास दाखल झाला ऐरोली कोलीवाडा संघासाठी. चांगलं कमबॅक इथून मात्र करून दिलंय गोलंदाज साईनाथ दिवा संघाचा दीपक. स्ट्राईक एंडला आपण पाहतो अनिकेत 2 षटकार 1 सिंगल 13 धावसंख्येचं वैयक्तिक योगदान. आता देखील खोदून काढला आहे. क्षेत्ररक्षकाला छेदून चेंडू चाललाय. षटकार तुटून पडला या गोलंदाजावर. 58 धावा. इथे मात्र जरूर परिस्थिती पाहायला मिळते. पहिला चेंडू गोलंदाजाचा, दुसरा चेंडू फलंदाजाचा, पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडूवर कमबॅक करून दिलं गोलंदाजाने परंतु चौथ्या चेंडूचा पुन्हा एकदा समाचार घेतला आणि चेंडू पाठवलाय सीमारेषे पलीकडे. षटकार 5वा चेंडू कोणत्या पद्धतीचा कोणाच्या खात्यामध्ये जाईल हे देखील पाहावं लागेल. हा देखील उडवलाय आणि इथून लँड झालाय तो षटकार. सलगचा दुसरा षटकार आलाय. अनिकेत सालुंके याच्या बॅटमधून 64 धावा धावफलकावर. जरूर या षटकाला सुरुवात झाली त्यावेळेला उल्लेख केला होता की 65 ते 70 धावांचा पल्ला जरूर गाठावा लागेल आणि त्याचा पाठलाग करत जरूर जवळजवळ संघ पोहोचलाय. शेवटचा चेंडू टार्गेट सेट करणारा चेंडू असेल. सोडून दिलाय. पंचांकडे जरूर लक्ष असेल आणि पंचांनी हा आव्हानचा चेंडू घोषित केला. 1 धावाचा मोबदला आणि धावसंख्या धावफलकावर 65. 6 आल्या तर 71 आणि टार्गेट असेल 72 चा. 4 आल्या तर जरूर आपण 69 धावा धावफलकावर पाहणार आहोत परंतु किती येतील त्याचं लक्ष जरूर लागलं. 1 धाव तर आली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद. 5 षटकांची समाप्ती आणि शेवटच्या चेंडूवर फलंदाज क्रमांक 7 बाद झाला 66 या आकड्यावर आणि येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये 67 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं आहे ते साईनाथ दिवा संघासमोर.
चल टॉस साठी यायचं आहे गावदेवी शिरवणे. तर दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती आहे दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू पडण्या अगोदर जर आपण आला नाहीत तर मात्र दोन्ही संघनायक उपस्थित नसले तर षटकांचं कमतरता जरूर आपल्याला कमी करण्यात येतील. आणि जर एक संघाचा संघनायक उपस्थित असेल ज्या संघाचा संघनायक उपस्थित नसेल त्याला पॅनलाइज केलं जाईल याची नोंद असावी. पुन्हा एकदा विनंती आहे पहिला चेंडू पडण्या अगोदर दोन्ही संघाचे संघनायक आपल्याला टॉस साठी यायचं आहे. जर असं झालं की दोन्ही संघांना पेनल्टी द्यायचं असेल तर ओव्हर कमी आहे. दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू पडण्या अगोदर दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित झाले नाही तर पुढील सामन्याच्या षटकांमध्ये आणि जर कायांना टॉसची दिली तर असं वेगवेगळी जर पेनल्टी असेल तर डायरेक्ट ओव्हर कमी करण्यात येते दोघांना पेनल्टी. थँक्यू. सन्मान केला जाईल या ठिकाणी मान्यवर आमचे उपस्थित आहेत त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. तर सन्माननीय अरुणजी पाटील अध्यक्ष आहेत त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. तर हिरामनजी पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान करायचा आहे. आमच्या अध्यक्ष साहेब यांच्या या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. स्पर्धेच्या निमित्ताने नवसाती क्रिकेट संघ आयोजित या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष आम्ही स्वागत करतोय. आईची शाल प्रेमाचं प्रतिपुष्पगुच्छ देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. श्रीकृष्ण कोलशेत आणि त्यांच्या विरुद्धामध्ये गावदेवी शिरवणे. तर कोलशेट टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. तर गावदेवी शिरवणे प्लीज रिपोर्टिंग करायची आहे. आणि एक सूचना आहे जर ड्रेस कोड कोणत्या टीमचा नसेल तर पॅनलाइज केला जाईल. प्रत्येक इनिंगसाठी 25 मिनिटाचा कालावधी दिला जाईल. प्रमोदजी पाटील यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. नरेशजी केणी साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान केला जातोय. माईची शाल प्रेमाचं प्रतिपुष्पगुच्छ देऊन त्यांच्या ठिकाणी सन्मान केला जातो. पण पाहते सकाळच्या सत्रामध्ये पाहुण्याची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या इनिंग मध्ये तुम्ही आवाज ऐकलात बेलापूर गावाचा अर्थातच विजयजी म्हात्रे यांचा आवाज तुम्ही ऐकलात. खूप चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला ऐकायला मिळेल. या पहिल्या दिवसामध्ये टार्गेट सेट केला ऐरोळी कोळीवाडा या टीमने 67. कुठेतरी अडचणीत होता ऐरोळी कोळीवाडा संघ परंतु त्याच्यानंतर जर पाहिलं तर सावरलंय टीमला. लोअर ऑर्डरच्या बॅटरने खऱ्या अर्थाने खूप चांगली बॅटिंग केली. अर्थातच अनिकेत खूप चांगली बॅटिंग केली. त्यानंतर सूर्यकांत मडवी यांच्या बॅटमध्ये आलेला जो एक षटकार त्यानंतर तेजस्वी खूप चांगली खेळी आपल्याला पाहायला मिळाली. आणि 66 आणि 67 पर्यंत या ठिकाणी पोहोचत असताना ऐरोळी कोळीवाडा संघ आणि साईनाथ दिवा या टीमला सांगितलं कसं 67 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे येणार 30 बॉलमध्ये. आणि त्याचबरोबर भोजराजी भट साहेबांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. भोजराजी भट साहेब आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातोय. भोजराजी भट साहेब आपल्याला देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. नवसादी क्रिकेट संघ आयोजित या स्पर्धेमध्ये आपलं देखील सहर्ष स्वागत आम्ही करतोय आणि आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय.
याच्या दिवसातील आणि या स्पर्धेची पहिली मॅच तुम्ही पाहता, जिथे साईनाथ दिवा त्यांच्या विरोधामध्ये ऐरोली कोळीवाडा या दोन टीम्स मध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळते. ही संपूर्ण स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या तुम्ही ऑफिस मध्ये असताना देखील युट्यूबच्या द्वारे ही स्पर्धा पाहू शकता. आमची SSS टेक्निकल टीम सज्ज झाले संपूर्ण ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते एका बाजूला ओमी केणी, दुसऱ्या बाजूला जितेन केणी या जोडीने धुमाकूळ घातला. अग्री कोळी प्रीमियर लीग राधाकृष्ण दिवा ओळख बनलेली आहे. दोन पर्व लगातारचे दोन्ही पर्वामध्ये धुमाकूळ घातलेली ही जोडी मैदानाच्या आत पाहायला मिळते. एका बाजूला ओमी केणी, दुसऱ्या बाजूला जितेन केणी ही जोडी मैदानाच्या आत पाहायला मिळते. तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज ऐरोली कोळीवाडा टीमचा स्ट्रायकर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय हरी ओम. वेगावरती स्वार हरी ओम, परंतु समोर ओमी प्रकाश केणी या फलंदाजाला थांबवावं लागणार आहे. या खेळाडूने खऱ्या अर्थाने धुमाकूळ घातलेला. कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधला हा खेळाडू मित्रांनो, पहिलाच खेळाडू जो ग्रामीण बिग बॅश धमाका या स्पर्धेमध्ये आयकॉन म्हणून खेळलेला ओमी केणी आपल्याला पाहायला मिळाला. चेंज द गेम वडवली या टीम खेळत असताना खूप चांगलं प्रदर्शन कालच्या दिवसामध्ये, आणि ओमी केणीचा स्वभाव देखील खूप चांगला. ज्या प्रकारे चेंज द गेम वडवली या टीमच्या कॅप्टनने देखील सांगितलं, ओमी केणी चला पहिलाच बॉल खूप चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालं. डॉट बॉलने सुरुवात केलेली आहे ऐरोली कोळीवाडा टीमची. खूप चांगली सुरुवात. टॉसच्या दरम्यान चेंज द गेम वडवली. 2 धावाची पेनल्टी. हॅलो हॅलो 1 ओव्हर पर्यंत, जर ही 1 ओव्हर संपेपर्यंत जर गावदेवी शिरोणी टीमचा कॅप्टन उपस्थित झाला नाही तर पॅनलाइज केलं जाईल. यावेळेस ओमी केळीच्या बॅटमधनं तडका पाहायला मिळतोय. सुरुवात झाली, शुभारंभ झालेला आहे धावसंख्येला, आणि षटकाराच्या साह्याने अकाउंट ओपन केलंय साईनाथ दिवा टीमचं. ओमी केळीच्या बॅटमधनं षटकार आलेला आहे. 6 धावा दाफलकावरती. ते सांगत होतो की ओमी केणीचा स्वभावही खूप चांगला आहे. ज्या प्रकारे चेंज द गेम वडवली या टीमच्या कॅप्टननी सांगितलं की ओमी केणी असं वाटतच नाहीये की आयकॉन म्हणून आमच्या टीम मध्ये खेळतोय. तो ज्या प्रकारे मैदानाच्या आत खेळतोय जसं जणू काही की आमच्याच गावातला खेळाडू आहे आणि आम्ही त्याला एकत्रित घेऊन खेळतोय. खऱ्या अर्थाने खूप चांगला खेळाडू आहे. भरपूर प्रेक्षकांची, भरपूर क्रिकेट प्रेमीयांची या खेळाडूने मन जिंकलेली आहेत. दुसऱ्याच बॉलवरती तडाखा पाहायला मिळाला ओमी केणीच्या बॅटमधनं. त्या ओमी केणीकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा साईनाथ दिवा या टीमला देखील आहेत. गोलंदाज हरिओम पुन्हा एकदा तयार. यावेळचा बॉल पुन्हा एकदा खूप चांगला फटका पाहायला मिळतो. वनबाउंड सीमारेषा पार चौकार येत असताना षटकारानंतर ओमी केणीच्या बॅटमधनं, आणि इथून धावसंख्या जर पाहिली तर ती जाऊन बसतीये 10 या आकड्यावरती. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळते. ओमी केणी 3 चेंडू आतापर्यंत खेळत आणि 10 धावा त्याच्या बॅटमधनं आम्हाला पाहायला मिळाल्यात. खूप चांगली बॅटिंग मैदानावरती खऱ्या अर्थाने सरावही त्याचा असतो, आणि खूप चांगली बॅटिंग करत असताना आपल्या टीमसाठी सलामीचा हा फलंदाज. यावेळचा बॉल शॉर्ट बॉल टाकला तर सोडणार नाहीये. शॉर्ट बॉल वरती पुल केलाय आणि पुल ओमीचा सक्सेस होत असताना आणखीन 6 धावा मिळतील साईनाथ दिवा या टीमला. 16 धावा दाफलकावरती. 16 धावा. या खेळाडूला जर बाद करायचा असेल तर ऐरोली कोळीवाडा टीमला कुठेतरी गेम प्लॅन बनवावा लागेल. हा खेळाडू सदासद आउट होणारा नाहीये. इनफॉर्म फलंदाज आहे, आणि इनफॉर्म फलंदाजाला तुम्ही अशा प्रकारची जर गोलंदाजी कराल तर खऱ्या अर्थाने ही मॅच जी आहे ती लवकर संपून जाईल. साईनाथ दिवा टीमचा हा खेळाडू, हा सितारा, हा सुपरस्टार आज खऱ्या अर्थाने प्रत्येक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपला नावाचा मात्र धुमाकूळ घालत असताना ओमी प्रकाश केणी नवी मुंबई टेनिस क्रिकेटचं नाव वर्चस्वात गाजवत असताना, आणि प्रत्येक जागेवरती या खेळाडूचं नाव खूप मोठं चाललेलं आहे. नवी मुंबईचा मिल्वा किलर अर्थातच
ओमी केणी. जसं षटक संपेल तसं नाणेफेकीचा कौल केला जाईल. गावदेवी शिरोणे आणि त्याचबरोबर श्रीकृष्ण कोलशेत. हरिओम. हरिओम स्ट्रायकर गोलंदाज ऐरोली कोळीवाडा टीमचा, परंतु आज त्याच्यावरतीच प्रहार करत असताना पूर्णपणे ऐरोली कोळीवाडा संघ पॅनिक झाला असेल. फिल्डिंग मध्ये व्यूहरचना इष्टांच्या मागे स्वतः सूर्यकांत दादा पाहायला मिळतात. यावेळचा बॉल खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला, परंतु हा बॉल जो आहे पंचांचा इशारा येतोय हा नो बॉल आहे. साईड लाईनचा या ठिकाणी नो बॉल घोषित केला पंचांनी कदाचित, आणि स्टेपिंग देखील झालेली आहे आणि हा बॉल चांगला होता परंतु नो बॉल टाकला गेला. आणखीन एक संधी फ्री हिटचा बॉल ओमी केनीला मिळतोय. या फ्री हिटच्या बॉल वरती काय घडेल. टीमची धावसंख्या 17 धावा. आतापर्यंत चेंडू झाले 4. हरिओम गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळचा बॉल पुन्हा एकदा पुल केलाय परंतु डिक्लेअर रिझन मध्ये एकच धाव मिळेल. या एका धावेबरोबर संघाची धावसंख्या 18 या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. धावा चांगल्या सेट केलेल्या आहेत ऐरोली कोळीवाडा या टीमने, परंतु जर ओमी केणी या खेळाडूची जर विकेट घेतली ऐरोली कोळीवाडा टीमने तर या मॅच मध्ये कमबॅक करेल. आणि बालादादा यांना देखील माहिती आहे का इथून जर विकेट उमीची मिळाली ना तर मॅच मध्ये मजा येईल. कमबॅक करू शकतो आम्ही या मॅच मध्ये, परंतु ते विकेट कोणत्या गोलंदाजाला मिळेल. ओमी केनीला फसवण्यासाठी जे जाळं रचलं ते सक्सेसफुल ठरेल का ऐरोली कोळीवाडा टीम. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हरिओम. यावेळचा बॉल गतीमध्ये परिवर्तन केलं परंतु ओमीला काही फरक पडणार नाहीये. आणखीन एक बॉल सीमा रेषा पार. ओमी केनीच्या बॅटमधनं आणखीन एक मोठा फटका. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या जर पाहिली 24 बिनगडी बाद मोठी धावसंख्या पहिल्याच ओव्हरमध्ये पाहायला मिळाली आहे. नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी केला जाईल. दोन टीमचे कॅप्टन प्लीज विनंती करतो टॉस का बॉक्स या मंचावरती आपण यायचं. त्याचबरोबर मी विनंती करतो या निलेशदादा पाटील आणि अरुण पाटील साहेबांना की आपण जायचं टॉस का बॉस या मंचावरती. आपल्या दोघांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. अरुणदादा पाटील आणि निलेशदादा पाटील आपल्याला विनंती करतो नाणेफेकीचा कॉल त्या ठिकाणी केला जाईल. एका बाजूला श्रीकृष्ण कोलशेत, दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळणार आहेत अमर वारंगे यांचा गावदेवी शिरोणे संघ. ओके कोलशेत टीम, दुसऱ्या बाजूला गावदेवी शिरोणे आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन टीमचे कॅप्टन सूचना लक्ष देऊन ऐकायचं आहे. ड्रेस कोड कंपल्सरी असणार आहे. ज्या टीमचा ड्रेस कोड नसेल त्याला पॅनलाइज केला जाईल आणि 12th मॅन शिवाय मैदानाच्या आतमध्ये कोणताच खेळाडू जाणार नाहीये. ड्रिंक्स ब्रेक झाली तरी 12th मॅन, जरी बॅट चेंज करायची झाली तरी 12th मॅन. दुसरा खेळाडू आतमध्ये गेल्यास पॅनलाइज केला जाईल. स्पर्धेचे कडक नियम. नंबर क्रमांक 2 वरती गोलंदाज येतोय संदेश अर्थात सँडी गुप्ता आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती आहे. समोर बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते प्रथमतः स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतील जितेन केनी यांच्यासाठी पहिलाच बॉल कदाचित गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं होतं आणि निर्धाव बॉल येतोय. जितेन केनी यांना काहीच करायचं नाहीये. मोठ्या फटक्यांपासून वंचित राहिले तरी चालतील परंतु सिंगल रन देऊन ओमी केनी याला स्ट्राईक वरती आणायचं आहे. आजच्या दिवसामध्ये देखील इन ऍक्शन आपण पाहणार आहोत. ओमी केनीला ग्रामीण बिग बॅश धमाका या स्पर्धेमध्ये सुपर 8 धाकटी डहाणू या टीमच्या अगेन्स्ट त्यांची मॅच. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं परंतु यावेळची दिशा जर पाहिली तर थोडीशी चुकीची. सँडी यांची निराश होत. व्हाईट बॉल आला, पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. एका रन बरोबर टीमची धावसंख्या 25 धावा. नाणेफेकीचा कॉल झाला आणि नाणेफेकीचा कॉल जिंकलाय कोलशेत टीमने. ओके गोलंदाज सँडी गुप्ता पुन्हा एकदा तयार. यावेळचा बॉल शॉर्ट आर्म पुल केलाय. जितेन केनीच्या बॅटमधनं आलाय धमाका तडाका आणि आणखीन एक षटकार येत असताना साईनाथ दिवा या टीमसाठी टीमची धावसंख्या जर पाहिली तर ती जाऊन पोचते पुढे 31 जावा दाफलकावरती. मी म्हटलं होतं या जोडीने धुमाकूळ घातलेला आहे. अग्री कोळी प्रीमियर लीग तुम्ही सातत्याने पाहता आणि संपूर्ण नवी टेनिस क्रिकेटचा प्रत्येक क्रिकेटचा हाता पाहतो आणि त्यांना माहितीच असेल या जोडीने किती धुमाकूळ घातला राधाकृष्ण दिवा या टीम साठी.
जितेन केनी ओमी केनी ही जोडी मैदानाच्या आत जोपर्यंत असेल तोपर्यंत डोकेदुखी असणार आहे ऐरोली कोळीवाडा या टीमला देखील. यावेळचा बॉल पुन्हा एकदा हलक्याने ढकलून दिलाय, स्ट्राईक वरती आणलाय. खूप चांगले क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय जितेन केनी यांच्या माध्यमातून. पहिले बॉल बीट झाले, त्याच्यानंतर जर पाहिलं तर व्हाईट बॉल टाकला गेला, त्याच्यानंतर शॉराम पूल जो चान्स मिळाला त्याला फुल कव्हर करत असताना षटकार ठोकला स्क्वेअर लेगच्या रिजनला, त्याच्यानंतर एकदम हलक्याने ढकलून दिला बॉलला सिंगल. पण एकदा ओमी केनी आपल्याला पाहायला मिळतो स्ट्राईक वरती. ओमी केनीचा स्टान्स, ओमी केनीची बॅट स्पीड खूप चांगली पाहायला मिळते. फिल्डिंग रचना काय होते ती सातत्याने प्रत्येक बॉल वरती ओमी केनी पाहत असतो. अगदी कमी वयामध्ये हा नाव रूपाला खेळाडू मैदानाच्या आत आज धुमाकूळ करत असताना आणखीन एक बॉल डिक्लेअर इजन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या जर पाहिली तर ती जाऊन पोहोचते पुढे 33 धावा दाफलकावरती. अजूनपर्यंत एकही विकेट गमावलेली नाहीये साईनाथ देवा टीमनी. ही खासियत आहे, ज्यावेळेस ओमी केनी खेळतो त्यावेळेस आपल्याला मोठेच फटके नाही तर सिंगल डबल देखील पाहायला मिळतात. समोरचा खेळाडू देखील सिंगल डबल वरती जास्त प्रमाणामध्ये कॉन्सन्ट्रेट करतात. ओमी केनी आपल्याला पाहायला मिळतात बॅटिंग करत असताना. यष्टनच्या मागे सूर्यकांत मडवी. इथून गेम प्लॅन थोडासा चेंज करावा लागणार आहे. ओमी केनीला कशा प्रकारे बाद करावं, मॅच अजूनही संपलेलं नाही, दोन्ही बाजूने मॅच ऑन आहे. यावेळचा बॉल मध्ये स्लॉट मध्ये टाकला आणि स्लॉट मध्ये टाकल्यानंतर ओमी केनी सोडणार नाहीये. आणखीन एक फटका, आणखीन एक मोठा फटका येत असताना ओमीच्या बॅटमधनं टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचतीये 39. 39 धावा दाफलकावरती लागल्या गेल्या. सँडी गुप्ता संदेशला इथून मात्र सोडलेला नाहीये. जितेन केनी यांच्या बॅटमध्ये देखील षटकार पाहायला मिळाला आणि आता ओमी केनी अगदी रिलॅक्स आहे, अगदी रिलॅक्स आहे, काहीच दडपण नाहीये. त्याला माहिती आहे सहजासहजी ही मॅच जी आहे ना ती जिंकू शकतो. ॲग्रेशन मोड नाहीये आपण पाहता. त्याच्यानंतर जर पाहिलं तर अगदी रिलॅक्स मोड मध्ये बॅटिंग करत असताना अगदी आनंद उसळतो आपल्या बॅटिंगचा आणि मनोरंजन देखील प्रेक्षकांचा करतं. यावेळचा बॉल हवेमध्ये आहे, मोठी विकेट आहे, परंतु इथे धाव घ्यायची आहे. जर शाळेला बॉल लागला तर धाव घ्यायची, इथे वाचवला गेला ओमी केनी. टीमची धावसंख्या मात्र या एका धावी बरोबर आपण पाहतोय 40 धावा. 40 धावा दाफलकावरती लागल्यात. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर पूर्णपणे मॅच मध्ये वर्चस्व गाजवत असताना साईनाथ दिवा संघ. आणि आता समीकरण अगदी सोपं झालेलं आहे साईनाथ दिवा या टीमसाठी. येणारे चेंडू त्यांच्याकडे आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये अगदी सोपं समीकरण 27 धावा पूर्ण करायच्या आहेत. परंतु समोरचा संघ देखील हार मानणारा नाहीये. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये अभिराज्य गाजवणारा ऐरोली कोळीवाडा संघ इथून कसं कमबॅक करायचं ते त्यांना चांगलंच माहिती आहे. मनोज चव्हाण सारखा गोलंदाज त्यांच्याकडे आहे जो आपल्याला पाहायला मिळेल. आता तिसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेचे 2 चांगले गोलंदाज त्यांच्यावरती प्रहार केल्यानंतर मनोज चव्हाणला या ठिकाणी प्राचारण केलेलं आहे सूर्यकांत मडवी आणि हा ट्रम्पकार्ड ठरू शकतो. मनोज चव्हाण विकेट टेकर आहे. ज्या प्रकारे आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये IPL मध्ये सातत्याने पाहत असतो शार्दुल ठाकूर विकेट टेकर गोलंदाज आपल्याला नेहमी पाहायला मिळायचा, तर तसंच प्रकारचा हा ऐरोली कोळीवाडा टीमचा खेळाडू आहे मनोज चव्हाण. 18 चेंडू 27 ची गरज आहे. अगदी सोपी मॅच आहे, ओमीला देखील माहिती आहे ही सदासजी मॅच जी आहे ती आपल्या हातामध्ये आहे. परंतु ओमी केनी जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत डोकंदुखी ऐरोली कोळीवाडा या टीमला देखील असणार आहे. ऐरोली कोळीवाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय थोडासा दडपणामध्ये जरूर आहे. ज्या पहिल्या 2 मोठ्या गोलंदाजांनी जे धावा खाल्ल्यात तिथून कमबॅक करणं भरपूर महत्वाचं. यावेळचा बॉल मात्र खूप चांगला पाहायला मिळाला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मिळवला आपल्याला पाहायला मिळतात. 1 रन पाहायला मिळाली. 1 रन बरोबर मात्र आता मात्र समीकरण येऊन टेबले. येणारे चेंडू 17 आणि 17 मध्ये 26 ची गरज आहे. 17 चेंडू 26 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. आपण पाहताय नवसादी क्रिकेट संघ आयोजित भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये रोख रक्कम पाहायला मिळेल. द्वितीय पारितोषिक 50,000 रोख रक्कम आपल्याला पाहायला मिळेल. भव्य दिव्य चषक देखील आपल्याला पाहायला मिळतील. या स्पर्धेच्या निमित्ताने उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि मालिकावीरसाठी देखील वैयक्तिक पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतील. खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नवसादी दिवा क्रिकेट संघ
यांच्या मैदानावरती ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. फिल्डिंग मध्ये व्यूहरचना जो अनुभव आहे, जेवढा अनुभव आहे तो आता पानाला लावायला लागेल या मॅच मध्ये सूर्यकांत दादा यांना, कारण की इथून मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर हीच ती वेळ आहे. या ओव्हर मध्ये जर मोठे फटके आले तर मॅच जिंकू शकत नाहीयेत, माहिती आहे चांगलंच ऐरोली टीमला. यावेळचा बॉल गतीमध्ये परिवर्तन, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि झेल पकडला गेलाय की काय. झाडाला चेंडू लागल्यानंतर जर झेल पकडला तर फलंदाज नॉट आउट असेल आणि तेच नशीब घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात जितेन केनी. खऱ्या अर्थाने जितेन केनी यांनी देखील ओप सोडलेली होती, परंतु झाडाने वाचवलाय. पुन्हा एकदा ट्विस्ट काय तर ओमी केनी मैदानाच्या आतमध्ये आणि स्ट्राईक वरती आहे. यावेळचा बॉल हो अगदी दुखापत झाली असेल तर ओमी केणी त्याला देखील माहिती आहे की थांबावंच लागणार आहे, आणि की ओमी केणी भरपूर महत्वाचा खेळाडू आहे. फक्त दिवा गावासाठी नाही तर संपूर्ण नवी मुंबईसाठी ओमी केणी भरपूर महत्वाचा खेळाडू आहे. संपूर्ण ऐरोली टीमला देखील माहिती आहे ओमी केणी मोठा खेळाडू आहे. त्याला थोडीशी जरी दुखापत झाली तर कदाचित अगदी बॉलने उसळी घेतली आणि बॉल चेहऱ्यावरती जाऊन आदळला. पण ओके आहे, मला तरी वाटतं ओमी केनी ज्या प्रकारे उठला त्याच्यानंतर स्वतःहून तर बसला, अगदी ओके आहे मला तरी वाटतं.
आणि त्याचबरोबर चंद्रकांत पाटील टक्यात यांचं देखील आम्ही खऱ्या अर्थाने हार्दिक स्वागत करतोय स्पर्धेच्या निमित्ताने. नवसा ते दिवा म्हटल्यानंतर टक्यात यांचं नाव प्रथमतः घेतलं जातं नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये. चला मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा ओमी केणी जो आहे तो उभा झालेला आहे. खऱ्या अर्थाने जास्त दगदग चेंज द गेम वडवली टीमला झाली असेल जर ते लाईव्ह मॅच पाहत असतील तर. अरे की ओमी केणी भरपूर महत्वाचा खेळाडू त्यांच्यासाठी देखील आहे. आणि जसं मी म्हटलं की दिवा गावासाठी नाही तर संपूर्ण नवी मुंबई टेनिस क्रिकेटसाठी ओमी केणी भरपूर महत्वाचा खेळाडू आहे. अरे की ज्या प्रकारे नवी मुंबई टेनिस क्रिकेटचं नाव तो वर्चस्वात गाजवतोय आणि मोठमोठ्या शहरांमध्ये आपल्या दिवा गावाचं नाव आपल्या नवी मुंबई टेनिस क्रिकेटचं नाव पुढे नेतोय, त्याला थांबवणं थोडंसं कठीणच आहे. समीकरण जर पाहिलं तर आमची SSS टेक्निकल टीम आम्हाला सांगते समीकरण आलेलं आहे. येणारे चेंडू आहेत त्यांच्याकडे 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये 25 रनची गरज या मॅच मध्ये. चला पुन्हा एकदा ओमी केणी उभा झाला आपला साईनाथ दिवा टीम साठी. मैदानाच्या आतमध्ये थोडीशी दुखापत जरूर झाली होती. संपूर्ण मैदानावरचा संपूर्ण ऐरोळी कुळीवाडा टीम त्याच्या जवळ गेला होता. संपूर्ण क्रिकेटचे चाहते त्याच्या जवळ गेले होते, त्याला माहिती आहे. संपूर्ण क्रिकेट चाहत्यांना देखील माहिती आहे ओमी केणीला दुखापत झाली तर खऱ्या अर्थाने आम्हाला जास्त दुःख होईल. चला मनोज चव्हाण मी म्हटलं होतं थोडासा त्रास जरूर देईल मनोज चव्हाण, कारण की हा विकेट टेकर गोलंदाज ऐरोळी कोळीवाडा टीमचा पुन्हा एकदा सेट झाला. आता ओमी केणी स्ट्राईक वरती उभा आहे. येणारे चेंडू आहेत 15 मध्ये त्यांना धावा पूर्ण करायच्या आहेत 25. हे समीकरण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 15 बॉल 25 रनची गरज या मॅच मध्ये. टीम साईनाथ दिवा या टीमला मनोज चव्हाण गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतं. आतापर्यंत 3 चेंडू तरी खूप चांगल्या पद्धतीने हाताळलेले आहेत मनोज चव्हाणने. यापुढचे 3ही चेंडू भरपूर महत्वाचे असतील. 15 बॉल 25 ची गरज या मॅच मध्ये. यावेळचा बॉल चेंडू हवेमध्ये आहे आणि तितकाच लांब गेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. ओमी केणीच्या बॅटमधनं आणखीन एक धमाका षटकार येतोय. टीमची धावसंख्या मात्र जाते पुढे आणि समीकरण खूप सोपं होत असताना 48 धावा दाफलकावरती येणारे चेंडू 14 मध्ये 19 ची गरज आहे. चौदा चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज आहे. हा नवी मुंबईचा किल मिलर मैदानाच्या आतमध्ये खूप धमाकूळ घालत असताना वैयक्तिक 37 या धावसंख्येवरती खेळत असताना आपला पाहायला मिळतोय. 10 चेंडू मध्ये 37 धावा. फक्त 10 चेंडू त्याने घेतलेले आहेत 37 धावसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी. आता समीकरण अगदी सोपं झालंय. 14-19 ची गरज आहे. 14 बॉल आणि 19 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. वेळ घेतोय सेट होतोय स्टान्स घेतोय त्याच्यानंतर रेडी होतोय. यावेळचा बॉल खूप चांगला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनच्या रिजनला अभिजोशी. तोपर्यंत 1च रन आपल्याला पाहायला मिळतील. या 1 रन बरोबर टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 49 या आकड्यावरती. आता शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. येणारा चेंडू 13 मध्ये 18 ची गरज आहे. 13 चेंडू 18 धावसंख्येची गरज आहे. हे समीकरण जे आहे ते कित्येक वेळा आम्ही पाहिलेलं आहे की बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी कधी कधी अवघड देखील होतं.
13 बॉल 18ची गरज असताना हा शेवटचा बॉल भरपूर महत्वाचा आहे. ऐरोली कोळीवाडा टीम हा शेवटचा बॉल 13-18ची गरज असताना या बॉलवरती तर सिंगल मिळाली आहे. ओमी केनी दुसऱ्यासाठी रेडी आहे आणि पंबल झाल्यानंतर दुसरी रन देखील कंप्लीट झालेली आहे. इथे DRS अर्थातच ओके थर्ड अंपायरची मागणी केलेली आहे. पंचांनी सेकंड रन साठी जितेन केनी हे पोचलेत का पॉपिंग क्रीज मध्ये हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. तर बघूया पंचांचा इशारा काय होतो, डिसिजन काय होतं. म्हणजे तुषार पाटील या ठिकाणी पाहतात की रनआउट आहे का सुरक्षितरित्याने पॉपिंग क्रीज मध्ये जितेन केनी पोहोचलेले आहेत. समीकरण जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट असेल तर 12 बॉल आणि 12 मध्ये 16ची गरज असेल. फलंदाज बाद झालेत. जितेन केनीची विकेट या ठिकाणी मिळत असताना भरपूर वेळेवरती महत्वपूर्ण वेळेवरती विकेट मिळत असताना ऐरोली कोळीवाडा टीमला ब्रेक थ्रू मिळतोय. आणि आता समीकरण 12 बॉल 17ची गरज आहे. 12 चेंडू 17 धावसंख्येची गरज आहे. ही मॅच जर पाहिली तर खूप चांगली पाहायला मिळेल आपल्याला. जर ओमी केनीची विकेट इथून ऐरोली कोळीवाडा टीमला मिळाली तर या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने कमबॅक पूर्णपणे करेल ऐरोली कोळीवाडा संघ. परंतु जर या खेळाडूला या पुढचे 3 ते 4 बॉल खेळवले ना तर ही मॅच याच ओव्हरमध्ये संपून जाईल. खूप मोठा टास्क आहे ऐरोली कोळीवाडा टीम साठी. ज्या प्रकारे ओमी केनी आतापर्यंत तरी बॅटिंग केली या मॅच मध्ये 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 17 रनची गरज. चला 12 बॉल आणि 17ची गरज आहे. चला ऐरोली कोळीवाडा टीम प्लीज विनंती करतोय जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका. भरपूर वेळ घेतलाय प्लीज विनंती करतो. अजून भरपूर साऱ्या मॅचेस आम्हाला आजच्या दिवसामध्ये कव्हर करायच्या आहेत. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 17 रनची गरज आहे. साईनाथ दिवा या टीमला गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज येत आहेत. हितेश कोटकर आपल्याला पाहायला मिळतील. हितेश कोटकर गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. समोर ओमी केनी आहे जे सलामीला आलेले होते. आतापर्यंत त्यांनी खूप चांगली बॅटिंग केलेली आहे. ओमी केनीची वैयक्तिक धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत तो खेळतोय 14 चेंडू आणि 39 धावसंख्येवरती ओमी केनी खेळतोय आणि धावसंख्येची गरज आहे 17. हितेश कोटकर लेफ्ट हँडर गोलंदाज. पहिलाच बॉल फिरकावून दिलाय. ओमी केनीच्या बॅटमधनं हेलिकॉप्टर लँड झालाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. हा खूप चांगला फटका वैयक्तिक पोहोचला 45 वरती आणि समीकरण अगदी 11 बॉल 11ची गरज आहे. समीकरण खूप सोपं झालाय परंतु आणखीन एक अर्धशतका जवळ जात असताना ओमी केनी 45 या धावसंख्येवरती खेळतोय. चेंडू फेस केले त्याने 15. 5 धावसंख्येची गरज आहे अर्धशतक कंप्लीट करण्यासाठी. अर्धशतकांचा राजा ओमी केनी मैदानाच्या आत. आणखीन एक अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती. यावेळचा बॉल मिस केलेला आहे आणि अपील जोरदार झालेली आहे. फलंदाज बाद झाले 45 वरती. ओमी केनी बाद झालाय आणि नंतर त्यांनी स्वतःहून सांगितलं की एस बॅटला ब्रश झालेला होता बॉल, पण तो खेळी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.
ओमी प्रकाश केणी हा नवी मुंबईचा सितारा, दिवा गावचा कोहिनूर हिरा. मॅचला पूर्णपणे साईनाथ दिवा टीमच्या ताब्यामध्ये आणलेले आहे. आता समीकरण येणारे चेंडू आहेत 10 मध्ये 11ची गरज आहे. इथून कमबॅक करेल का? इथून ऐरोली कोळीवाडा संघ कमबॅक करेल का? कॉन्फिडन्स वाढेल का? 10 बॉल 11ची गरज आहे. भरपूर साऱ्या मॅचेस आपण पाहिलेल्या आहेत. कालच्या दिवसामध्ये देखील तुम्ही पाहिलेला असेल, एक उलटफेर झाला असता. ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये 12वी टीम वडवली. शेवटच्या षटकामध्ये 3 रनची गरज असताना शेवटच्या बॉलवरती ती मॅच आली. क्रिकेटमध्ये चढ उतार होतच असतात, सातत्याने आपण पाहतो. आणि तेच चढ उतार आम्ही काल देखील पाहिलं. पहिला 5 बॉलवरती वर्चस्व होतं वडवली बी टीमचं. त्याच्यानंतर शेवटच्या बॉलवरती विकी भोईरने चौकार खेचून तो शेवटचा बॉल त्यांच्या बाजूने आणून ठेवला. चला 10 बॉल 11ची गरज आहे. 10 चेंडू 11 धावसंख्येची गरज. आणखीन एक चेंडू खूप चांगला पाहायला मिळाला. पंचांचा इशारा. आणखीन एक बॉल डॉट बॉल येतो. इथून कमबॅक करेल का हा संघ? ओमी केणी बाद झाल्यानंतर कॉन्फिडन्स हाय झालाय का या गोलंदाजाचा? समीकरण 9 बॉल 11ची गरज आहे. परंतु समोर देखील तेवढाच चांगला फलंदाज पाहायला मिळतोय. साहिल नाईक आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांनी खूप चांगली बॅटिंग सातत्याने केलेली आहे. केंद्रीय मंत्री चषकामध्ये देखील खूप चांगली बॅटिंग आम्ही त्यांच्या माध्यमातून देखील पाहिलेली आहे. ते खेळाडू स्ट्राईक वरती पाहायला मिळतात. 9 चेंडू 11ची गरज आहे. ओमी केणीने खूप चांगलं काम केलं आपल्या टीमसाठी. परंतु मॅच जिंकवायची आहे बाकीच्या खेळाडूंना. जे बाकीचे फलंदाज आहे मिडल ऑर्डर मध्ये त्यांना बॅटिंग करायची आहे. 9 बॉल 11ची गरज. चला हितेश कोटकरचा हा चेंडू खूप चांगला पाहायला मिळाला. गॅप मध्ये आहे की काय? यस, बॉल फरार झालेला आहे, निघून गेलेला आहे सरळ सीमारेषा पार. जिथे 1 ते 2 धावा पाहिजे होता तिथे चौकार खेचून पूर्णपणे मॅच मध्ये कमबॅक केलं आहे साईनाथ दिवा टीमने. आणि आता समीकरण अगदी सोपं राहिलं. 8 बॉल आणि 7 रनची गरज आहे. 8 बॉल 7 धावसंख्येची गरज आहे. कधी ऐरोली कोळीवाडा तर कधी साईनाथ दिवा, कधी साईनाथ दिवा तर कधी ऐरोली कोळीवाडा. बालादादा थोडेसे निराश पाहायला मिळतात, कारण की त्यांना माहिती होतं इथून 2 धावा गेल्या असताना तरी चाललं असतं. परंतु चौकाराने मोमेंटम पुन्हा एकदा शिफ्ट झालाय तो साईनाथ दिवाकडे. तो तोडणं आता थोडंसं कठीण होत जाईल. 8 बॉल मध्ये 7 रनची गरज. अगदी सोपं समीकरण साईनाथ दिवा या टीमसाठी देखील आहे. 8 बॉल 7 रनची गरज. यावेळचा फटका खूप चांगला पाहायला मिळतो. तेजस आहे त्या ठिकाणी. 1 रन पाहायला मिळतो. दुसऱ्या रनचा प्रयत्न होणार नाहीये. खूप चांगली फेकी, खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आता समीकरण 7 बॉल 6ची गरज. जर हा बॉल निर्धाव आला, जर हा बॉल डॉट बॉल आला तर मजा येईल या मॅच मध्ये. कारण की जो प्रेशर असतो ना 6 बॉल 6चा तो भरपूर मोठा असतो. जो एका बॉल मध्ये षटकार खेचणे इतका प्रेशर नसतो ना, तेवढा प्रेशर 6 बॉल 6 मध्ये असतो. 7 बॉल 6ची गरज सध्या. यावेळचा बॉल बॅटची एज लागलेली आहे आणि इथे पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत नक्की येईल. यस, डिक्लेअर आहे. 1च धाव मिळेल. आता समीकरण येणारे चेंडू 6 आणि 6 मध्ये 5 रनची गरज आहे. काय कमबॅक केलेला आहे. 18 मध्ये 27ची गरज असताना 6 बॉल 5 पर्यंत मॅच आणलेली आहे ऐरोली कोळीवाडा टीमने. आणि तिथे विकेट देखील मिळालेली आहे. बालादादा, अभि जोशी, तेजस आणि त्याचबरोबर हितेश कोटकर, मनोज चव्हाण यांना सर्वांना माहिती आहे मॅच मध्ये कमबॅक केलेला आहे. जर तो चौकार आला नसता तर कदाचित 7 धावा राहिल्या असत्या. या छोट्या मोठ्या चुका ज्या आहेत त्या मॅचच्या नंतर तुम्ही कन्व्हर्सेशन करताना त्या आता मैदानावरती करून फायदा नाहीये. ही मॅच कशी जिंकायची आहे त्याच्यानंतर तुम्ही कन्व्हर्सेशन करा. 6 बॉल 5 रनची गरज. या मॅच मध्ये खूप मजा येते. या मॅच मध्ये ओमी केणीची जशी विकेट पडली तसं मात्र पूर्णपणे कमबॅक केलं ऐरोली कोळीवाडा टीमने. त्यांच्या प्रत्येक खेळाडूंमध्ये आत्मविश्वास जो भरपूर वाढून आलेला आहे. 6 बॉल 5 रनची गरज आहे. साहिल नाईक आपल्याला पाहायला मिळते स्ट्राईक वरती. त्याच्या समेत दुसरे फलंदाज पाहायला मिळतात आदर्श. साहिल नाईक जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत माहिती आहे साईनाथ दिवा टीमला की ही मॅच जी आहे ना ती दुरावलेली नाहीये. या मॅच मध्ये कोणतेही व्यत्यय येणार नाहीये. गोलंदाजी मार्क वरती हरिओम पाहायला मिळतील. हा ट्रम्प कार्ड होता, हा ट्विस्ट होता. कारण की बालादादाने आतापर्यंत 4 ओव्हर मध्ये 4 नवीन गोलंदाज वापरलेले होते. पहिल्या ओव्हर मध्ये 24 धावा जरूर खाल्ल्या होत्या, परंतु तेव्हा बॅट्समॅन वेगळ्या क्वालिटीचा होता. त्यावेळेस बॅट्समॅन इन फॉर्म होता आणि आता फलंदाज वेगळे आहेत.
मिडल ऑर्डर मध्ये आहेत आणि ज्या खेळाडूकडे क्षमता आहे 3 ते 4 धावसंख्येचे षटक फेकण्याचे पॉवर प्ले मध्ये, त्या खेळाडूला शेवटच्या ओव्हर मध्ये मास्टर माइंड सूर्यकांत मडवी मित्र म्हणेन ऑप्शन ठेवला. 6 बॉल 5 ची गरज या मॅच मध्ये, 6 चेंडू 5 धावसंख्येची गरज. साहिल नाईक स्ट्राईक वरती, शेवटचे 6 बॉल 5 ची गरज. पहिला बॉल राईट अमोल द विकेट. हरिओमचा पहिलाच बॉल उडवलाय, स्कोअर लेगला आलाय. आणखीन एक खूप चांगला फटका, स्कोर इज लेवल. चौकाराच्या सह्याने मात्र स्कोर लेवल झालेला. पहिल्याच बॉल वरती मॅचची हवा काढलेली आहे. हरिओमला मात्र पहिल्याच बॉल वरती चौकार खेचत असताना साहिल नाईकच्या बॅट मध्ये या 4 धावा आणि स्कोर लेवल झालेला आहे. चला कोलशेट टीम, निर्णय आपला काय आहे? फिल्डिंग. चला मैदानाच्या आतमध्ये लगेच उतरायचं आहे, ड्रेस कोड कंपल्सरी. चला या वेळचा बॉल मात्र खूप चांगला चेंडू लॉंगॉनच्या रिजनला आहेत क्षेत्ररक्षक, तिथे मिळतील मात्र 2 चौकारच मिळेल मित्र म्हणेन. 4 धावा मिळाल्यात आणि ही मॅच जी आहे ती जिंकलेली आहे साईनाथ दिवा टीमने. आणि ऐरोली कोळीवाडा संघ बालादा खूप चांगलं प्रदर्शन तुमचं आम्हाला पाहायला मिळतं सातत्याने, परंतु इथे या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये थोडीशी कमतरता पडली मित्र म्हणेन. गोलंदाजी स्कोर खूप चांगला उभा केला होता आणि डावा डिफेंड करता आलेला नाही. फिल्डिंग मध्ये थोड्याशा चुका जरूर आम्हाला पाहायला मिळाला, परंतु नेक्स्ट मॅच साठी, नेक्स्ट टुर्नामेंट साठी आणि या सीझन साठी भरपूर सारे शुभेच्छा ऐरोली कोळीवाडा या टीमला. आणि साईनाथ दिवा तुम्हाला नेक्स्ट मॅच साठी भरपूर सारे शुभेच्छा असतील. दोन्ही फलंदाज गावदेवी शिरोनी टीम मैदानाच्या आत पाठवायचे आणि आपला 12th मॅन